हॅलो गाईस, मी आत्ता आलो आहे इमामपूर रोडवरचा जो ब्रिज आहे, रेल्वेचं जे काम चालू आहे ना, तिथं आलो आहे. आत्ता आपण चाललो आहे, ती लाईन आहे बीड साईड. इथं बघू शकता, इकडे खोदकाम तर ते तसंच दिसतंय, काही झालेलं नाही दिसत काही. पण सगळ्यात मोठी अपडेट म्हणू शकतो हिला, कारण की तारेचं कामच राहिलं होतं. तुम्ही बघू शकता, आपण जे वरवणी साईडला चाललो आहे तिकडं खूप असं लांबपर्यंत काम झालेलं दिसतंय. हे पूर्ण कंप्लीट होईपर्यंत साईडचं जो काय थोडंफार राहिलेलं असेल त्यांच्या अकॉर्डिंग, तोपर्यंत हे इलेक्ट्रिक जे तार आहे जे काम आहे ते कंप्लीट होईल. तर अशी होती बघा ही बीड साईट आणि ही वडवणी साईट ह्यामध्ये असणारा जो इमामपूर रोडवरचा ब्रिज आहे त्याची, आणि ती तुम्हाला मी अपडेट दाखवतो काय झालं आहे ते काम चालू. आत्ता आपण चाललो आहे, ती लाईन आहे बीड साईट. आणि मागचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला असतील बीड सोलापूर रोड, तर तसंच बिंदुसरा ब्रिजचं तिकडं, बिंदुसरा ब्रिजचं जे आहे तिकडं इलेक्ट्रिक कामचं चालू आहे. पोलचं तर झालेलंच आहे ऑलरेडी, पण तिकडं जे आहे तिकडं इलेक्ट्रिक ताराचं काम चालू आहे त्या ब्रिजपर्यंत, बिंदुसरा ब्रिज. आणि तिथून पुढे सिंगल तारा बसवली आहे. आणि त्याच्या पुढे जो बीड सोलापूर रोड आहे तिथून जे इलेक्ट्रिक तारेचं काम कंटिन्यू चालू आहे झालेलं दिसतंय ते. तसंच ह्या इमामपूर रोडचा जो ब्रिज आहे इथला, हा इथं पण इथं पण झालं, ह्याच्या पुढे पण दिसतंय. तर ही आहे बघा अशी ही लाईन आपली बीड लाईन, बीड रेल्वे लाईन आहे ही. आणि इकडं बीड स्टेशन आहे. तर इथं बघू शकता, इकडं खोदकाम तर ते तसंच दिसतंय, काही झालेलं नाही दिसत काही इथं नवीन काम. आणि इकडे जे दिसतंय लेवल वगैरे जे झालेलं दिसतंय, खडी वगैरे ट्रॅकचं तिथं ऑलरेडी झालेलं होतं. खांब पण पूर्ण झालेले, तारेचं पण दिसतंय. म्हणजे मोस्ट ऑफ थोडं ठिकाणीच राहिलेले आहेत इलेक्ट्रिकचं काम, बाकीचं ऑलमोस्ट झालेलंच आहे. इथं खडी पडलेली आणि हे खोदकाम अजून चालूच आहे, म्हणजे अजून कंप्लीट नाही झालेलं. तर ही आहे बघा अशी आपली बीड साईट रेल्वेची. तर आपण जाऊ आता वडवणी साईडला. बघू शकता तुम्ही ही तारेचं काम झालेलं दिसतंय. बाकी इथं अजून नवीन अशी अपडेट दिसत नाही, पण सगळ्यात मोठी अपडेट म्हणू शकतो हिला, कारण की तारेचं कामच राहिलं होतं प्रत्येक ठिकाणी. जिथं जाईन तिथं तारेचं काम राहिलं होतं भरपूर ठिकाणी. मग स्टेशनवरती झालेलं दिसत होतं आपल्याला काम, पण जे ह्याच्यावरती राहिलं होतं काम काही ठिकाणी. इथं पण हा एक पॉईंट, मागचे 2-3 पॉईंट, आणि तसंच मध्ये पण. तर तसंच आता ते कंप्लीट झालेलं दिसत, फक्त एका ठिकाणी मध्ये मागे राहिलेलं ते जर सोडलं तर बाकी असं हे कंटिन्यू काम दिसतंय. पण आता हेच काम कुठपर्यंत झालं ते नाही सांगू शकत. तर ते आता पुढे गेल्याच्या नंतर समजेल आपल्याला. जो वायबडवाडीचा ब्रिज आहे तिथं गेल्याच्या नंतर समजेल की तिथं काय झालं की नाही. पण सध्या तरी तुम्ही बघू शकता, आपण जे वरवणी साईडला चाललो आहे तिकडं खूप असं लांबपर्यंत काम झालेलं दिसतंय तारेचं. तर आता जसं की हे पूर्ण कंप्लीट होईपर्यंत साईडचं जो काय थोडंफार राहिलेलं असेल त्यांच्या अकॉर्डिंग, ते होईपर्यंत पूर्ण, तोपर्यंत हे इलेक्ट्रिक जे तार आहे जे काम आहे ते कंप्लीट होईल. तसं पण अहिल्यानगरवरून जे तारेचं काम चालू आहे तिकडं तर भरपूर प्रमाणात झालेलं आहे. मध्ये काय राहिलेले ते आता कंटिन्यू हळूहळू करत राहिले. ते आता येऊन टेकले बीडच्या पुढं. आणि बीडच्या म्हणजे भरपूर असं बीडच्या पुढं पण भरपूर झालेलं आहे, पण काही असे स्पॉट आहेत की तिथं काम व्हायचं राहिलेलं आहे. आणि आता इथं बघू शकता तुम्ही, हा एक स्पॉट राहिला होता काम करायचा इलेक्ट्रिक तारेवरचा, तर हा पण झालेला दिसतोय. आणि असं दिसतंय खूप लांबपर्यंत दिसतंय ते काम झालेलं. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला समजेल की हे नेमकं काम कुठपर्यंत झालेलं आहे. इकडं काय असं दिसत नाही, पण सध्या तरी तर दिसतं असं काम. तर अशी होती बघा ही बीड साईट आणि ही वडवणी साईट ह्यामध्ये असणारा जो इमामपूर रोडवरचा ब्रिज आहे त्याची अपडेट. भरपूर असं म्हणजे इलेक्ट्रिक तारेचं जे काम झालेलं दिसतंय. फक्त मध्ये जर तिकडच्या साईडला जर बघितलं तर तिकडेच एक थोडासा गॅप राहिलेला आहे. ते पण जे इलेक्ट्रिक खांब आहेत ना ते नुसतं असं आणून बसवलेत त्यांना, जसं की हे सिमेंट वगैरे लावून जसं पॅक केलं ना एकदम मजबूत, तसं तिकडे झालेलं नाही. त्याच्यामुळे ते काम बाकी आहे. ते झाल्यानंतर मग तसं तो जो राहिलेला जो गॅप आहे तो भरून काढतील. आणि मग नंतर ही अखंड अशी साखळी जी आहे बीड स्टेशनपासून ते म्हणजे आपण हेच धरू थोडक्यात इमामपूर वरचा जो ब्रिज आहे त्याच्या पुढं, आणि नंतर मग काय पुढे हळूहळू होतच राहील काम. तर अशा आहे बघा ही अपडेट. तर अशी होती इमामपूर रोडवरचा जो ब्रिज आहे तिथली रेल्वेची अपडेट. आणि तारेचं काम खूप झालेलं दिसतं आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.
तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.